Why not tell him yourself? जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या जे सर्वात तिथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केलं तर तुम्हाला काही इमेजेस दिले तर तिथून तुम्ही कोणता एक इमेज इथं घ्यायचा आहे. त्यानंतर घेतल्यानंतर आपल्या काय अर्ज त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी लेअर आहे ती 20 सेकंदापर्यंत इथं आणायची. त्यानंतर आपल्या परत स्रोतला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं आपल्याला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही ॲड वे असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता बिटनुसार आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा. तर आपण आता बिटनुसार इथं इमेज असेल तो इथं स्प्लिट करूया. तर बिट 2 वरती याच्यात इथं स्प्लिट करायचं. परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत आपल्या बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 6 वरती जे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं. तर मित्र, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील ते इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या. तर इथं स्पीड वगैरे इथं झाल्यानंतर जो काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो इथं डिलीट करून टाकायचा. आणि त्यासोबत आपण जो काही इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर आता आपल्याला काय अर्ज हे इमेजेसला आपल्याला रिप्लेस इथं करायचे. तर आता आपलं काय अर्ज सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. परत आपल्या रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथं शोधायचा आहे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला इथं भरपूर इमेजेस दिसतील, यातून तुम्ही कोणताही इमेज इथं रिप्लेस करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इथं इमेजेस इथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या मित्रांनो. ते झाल्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते आता आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र आता ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला काय करायचं, आता आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे. तर तिथं आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला इनमध्ये यायचं आहे. तर इनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं स्नो मॅजिक हा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे. तो केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इनमध्ये येऊन अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो, ब्लू प्रिंट स्लॅम. तर हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं. परत आपला वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर तो इथे दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन विग्लिंग इन द्यायचं आहे. आणि नंतरच्या परत इमेजवरती येऊन आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आणि इथं परत बघा इथं मित्रांनो एक द्यायचं आहे ॲनिमेशन. तर तो आपण बघा कोणता आहे ते जरा आपण वरती येऊयात मित्रांनो, शोधूयात तो. स्लिप स्लाइड हा जो इथं मित्रांनो आहे मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचे. त्यानंतर आपला स्ट्रेच अँड डिसॉर्ड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा मित्रांनो, स्लिप अप अँड डाऊन हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तो दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, म्हणजे शेवटच्या. तर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं ॲनिमी फ्रेम हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं आपले जे ॲनिमेशन ते इथं देऊन झाले. तर दिल्यानंतर आपल्याला इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या स्रोतला येऊन जायचं. परत आपल्या इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या न्यूच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट और हेड रील. तर हो, इथं हा जो इथं अप्लाय करून टाका. आणि याची ॲडजस्टमेंट जे असेल ती त्या इमेज पुरती इथं करून टाका. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याची स्पीड जे आहे ते 0 करा. परत 2 इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपला बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं देऊन याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं. परत लाईट डिझॉल्व हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं देऊन टाका. आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपला ग्लोईंग डबल हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं देऊन टाकायचा आहे. अप्लाय वगैरे करून घ्या त्या इमेज पुरता. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपल्याला एक अशा प्रकारचा रिव्हॉल्विंग फ्रेम अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो भेटेल. तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत 2 इमेजेस सोडून शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे मित्रांनो, डॉप्लिगँग
डॉप्लिगँगर्स 3 हा जो इथं अप्लाय करून टाका. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा व्हिडिओ तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आता आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपला यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.